नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे नांदगाव तालुक्यातील शिक्षकाचा सावळा गोंधळासंदर्भातली शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे। विद्यार्थ्यांचे भविष्यही अंधारात आहे। शाळा सोडून खाजगी व्यवसायास प्राधान्य देणारे शिक्षक विनायक साहेबराव पगार परस्पर रजेवर अर्ज न देता गायब। तालुक्यातील अनेक महिन्यापासून डॉक्टरवाडी शाळेवर एकच शिक्षक आहे। आओ जाओ घर तुम्हारा या म्हणीप्रमाणे कधी शाळेच्या नावाखाली तर कधी व्यक्तिगत कामासाठी बाहेर जात असतात। तालुक्यातील शिक्षकाचा सावळा गोंधळ नित्याने सुरूच आहे। काही महिन्यापूर्वी शिक्षकांनी मारामारी करत पोलीस स्टेशन गाठले, तर एका शिक्षकाने खून केला। सध्या नाशिक कारागृहात आहे। तर गुरुजन वर्गच असा असेल तर काय भविष्य शाळेला, कसे संस्कार घडतील विद्यार्थ्यांना। एकीकडे सरकार भरघोस योजना जिल्हा परिषद शाळेकरिता राबवताना दिसतात, तर शिक्षकांच्या नावाखाली काळिंबा नाही का। अशा शासन भरघोस पगार देत असते तर पुरेसा नाही का। नांदगाव तालुक्यात जमीन खरेदी विक्री करणारा व्यवसाय करण्यासाठी शाळा सोडून अनेक शिक्षक नांदगाव खरेदी विक्री तलाठी कार्यालयात तळ ठोकून बसतात। यांना मेहरबानी कोणाची, शिक्षक की अधिकारी। प्रमोद चिंचले यांच्याकडे तक्रार करून ही दखल घेतली जात नाही। केंद्र प्रमुख संजय पवार यांना माहिती देण्यात आली होती, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे। गेले 4 दिवस शिक्षक बेपत्ता होते। गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचले काय करत असतात, असा सवाल उपस्थित होत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी सुहास पुणतांबेकर, नांदगाव। विनायक साहेबराव पगार, जिल्हा परिषद डॉक्टरवाडी तालुका नांदगाव यांचं ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांना काल रोजी आपण कारणे दाखवून नोटीस बजावली। तथापि त्यावेळेस काल त्यांच्या पत्नी कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचं मेडिकल रजेचा अर्ज सादर केलेले। यापूर्वी 1-2दा त्यांचा जेव्हा प्रकार घडला त्यावेळेस देखील आपण त्यांना कारणे दाखवून नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवला आहे आणि आपण ज्यावेळेस निदर्शन असेल त्यावेळेस त्याला नोटीस बजावण्यात आलेली। गावात जे काही शिक्षक आहे ते तुमचे खरेदी विक्रीच्या व्यवसाय करता जोरात आहे, शाळा सोडून, याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? अशा प्रकारची ज्या शिक्षकांची तक्रार असेल शाळा सोडून बाहेर गेल्याची, संबंधित मुख्याध्यापकांची अथवा ग्रामस्थांची, त्यांच्यावर रीतसर चौकशी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल। जर तुम्हाला